शरद पवारांसारखा नेता संपूर्ण शतकामध्ये एखादाच होतो. शरद पवार माझं दैवत आहेत, कायम राहतील. मी माझ्या पक्षश्रेष्ठींविरोधात, पक्षाच्या विरोधात किंवा माझ्या नेत्यांच्या विरोधात काहीही बोलणार नाही. त्यांच्या भूमिकेविरोधात बोलणार नाही आणि माझ्या कार्यकर्त्यांनी, माझ्या समर्थकांनी सुद्धा तसं काही बोलू नये. इव्हन माध्यमांनी सुद्धा तशा पद्धतीचं काहीही भाष्य करू नये. हे शब्द होते शहराध्यक्ष राहिलेल्या प्रशांत जगताप यांचे. अर्थात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष असलेले प्रशांत जगताप यांनी काल राजीनामा दिला. खरं तर या सगळ्याच्या आधी बरंच काही काही घडून गेलेलं होतं. 2 दिवस सलग पक्षश्रेष्ठींशी त्यांच्या बैठका होत होत्या, चर्चा होत होत्या. 6-7 तास सुप्रिया सुळे असतील किंवा शशिकांत शिंदे असतील, या सगळ्यांशी चर्चा झाल्याच्या नंतर अखेर प्रशांत जगताप यांनी त्यांचा राजीनामा सुपूर्द केला. खरं तर अपेक्षित नव्हतं. चर्चेतून काहीतरी मार्ग निघेल असं वाटत होतं, पण तो मार्ग निघाला नाही आणि प्रशांत जगताप यांनी त्यांच्या पदाचा, सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यानंतर जेव्हा ते माध्यमांना सामोरे गेले, त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं, की मी या निवडणूक लढवण्यावरती ठाम आहे आणि निवडणूक लढवण्यासाठी कुठल्यातरी पक्षाचं चिन्हच हवं किंवा बॅनर हवा असं काही नसतं. कदाचित मी ही निवडणूक अपक्ष म्हणून सुद्धा सामोरी जाऊ शकतो. असं ते काल रात्री म्हणाले. मात्र आज सकाळपासूनच प्रशांत जगताप यांचा दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश होणार आहे, अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या आणि त्यानंतर आता जी काही महत्त्वाची बातमी समोर आली आहे, त्यानुसार प्रशांत जगताप हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीला गेल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे आजच कदाचित त्यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होऊ शकतो, असंही म्हटलं जात आहे. नेमकं पुणे आणि मुंबईमध्ये काय काय घडतंय या सगळ्यावर आपण बोलणार आहोत. खरंच प्रशांत जगताप काँग्रेस बरोबर जातील का, की आणखी त्यांच्या पुढे इतर कुठल्या पक्षाचा एखादा बेटर ऑप्शन असू शकतो, या सगळ्यावर आपण चर्चा करणार आहोत. अर्थात या चर्चेमध्ये माझ्याबरोबर माझा सहकारी संकेत देशपांडे सुद्धा आहे. संकेत, काय सांगशील, तुला काय वाटतं, प्रशांत जगताप, आपण इतके वर्ष त्यांना पाहतोय, त्यांच्यासाठी काँग्रेसमध्ये जाणं हे योग्य ठरेल असं वाटतं? समृद्धी, प्रशांत जगतापांची राजकीय कारकीर्द पाहिली किंवा प्रशांत जगतापांचं स्वभाव वैशिष्ट्य जर पाहिलं, तर प्रशांत जगताप यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी खूप चांगले संबंध आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष जरी असले आणि वेळी सुद्धा शहरातल्या अनेक सगळ्या पक्षातल्या नेत्यांशी प्रशांत जगताप यांचे फार चांगले संबंध राहिलेले आहेत आणि त्या इतर पक्षातल्या नेत्यांबद्दल सुद्धा प्रशांत जगताप यांच्या विषयीचा आदर जो आहे तो पाहायला मिळतो. काँग्रेस विषयी जर आपण बोललो तर काँग्रेसच्या सगळ्यात शीर्षस्थ नेत्यांविषयी सुद्धा जेवढा आदर प्रशांत जगताप यांच्या मनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाबद्दल होता, म्हणजे अगदी शरद पवारांपासून ते सध्याचे प्रांताध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यापर्यंत बद्दल प्रशांत जगतापांच्या मनामध्ये जो आदर होता, तोच सगळा आदर हा काँग्रेसच्या नेत्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रशांत जगताप यांच्या मनामध्ये राहिल्याचं पाहायला मिळालं. कारण प्रशांत जगताप हे मुळामध्ये पुरोगामी विचारांचं नेतृत्व करतात आणि वैचारिक पकड ही प्रशांत जगताप यांची फार मजबूत आहे. त्यामुळे जो जो पुरोगामी विचारांसोबत आहे त्यालाच प्रशांत जगताप हे नेहमी साथ देताना पाहायला मिळाले. या मधल्या काळामध्ये सुद्धा म्हणजे महाविकास आघाडी शहरामध्ये एकसंध राहावी यासाठी प्रशांत जगताप हे नेहमी आग्रही राहिल्याचे पाहायला मिळालेले होते. 2023ला ज्यावेळी कसब्याची पोटनिवडणूक लागलेली होती, त्यावेळी सुद्धा महायुतीमधली जी काही छोटी मोठी किलमिश होती, जे काही वाद होते, हे सगळे मिटवून कसब्यामध्ये महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्यासाठी सुद्धा त्यावेळी प्रशांत जगताप हे अग्रक्रमाने पुढे राहिल्याचं पाहायला मिळालेले होते. या सगळ्याच्या प्रचाराचं नियोजन सुद्धा महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्ष म्हणून सुद्धा प्रशांत जगताप यांनीच केल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आणि आता ज्यावेळी प्रशांत जगताप यांच्यावर पक्ष सोडण्याची वेळ आली, खरं तर तू जसं सांगितलं तसं जवळपास 6.5 तास सगळ्या शीर्षस्थ नेत्यांबरोबर, अगदी खासदार आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे असतील किंवा प्रांताध्यक्ष शशिकांत शिंदे असतील, यांच्या सोबत 6.5 तास झालेल्या चर्चेमधून काहीतरी सकारात्मक मार्ग निघेल अशी अपेक्षा सगळ्यांनाच होती. मात्र दुर्दैवाने तसं काही झाल्याचं पाहायला मिळालं नाही आणि शेवटी प्रशांत जगताप यांना हाच माझा मार्ग ऐकला म्हणत पक्षाच्या प्राथमिक आणि क्रियाशील सदस्यत्वासह शहराध्यक्ष पदाचाही राजीनामा द्यावा लागला. आणि अर्थात काल प्रशांत जगताप असं म्हटलेले होतेच की पक्षाची निवडणूक लढवण्यासाठी काय कुठल्या पक्षाच्या चिन्हाची आवश्यकता नसते किंवा कुठल्या बॅनरची गरज नसते. त्यामुळे प्रशांत जगताप हे अपक्ष निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरतील असं वाटत होतं. मात्र आज सकाळपासून पुन्हा एकदा राजकीय हालचालींना, राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळालंय. महाविकास आघाडी म्हणूनच जर निवडणूक लढायची असेल किंवा प्रशांत जगतापांनी ही गोष्ट तर क्लिअर केली होती की मी कुठल्या सरकारी पक्षासोबत जाणार नाही, त्यामुळं भाजप किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना
या कुठल्या पक्षांमध्ये प्रशांत जगताप जातील असं तर वाटतच नव्हतं. अजित पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर जाण्याचा तर प्रश्नच नव्हता. कारण 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हं. मुद्द्यावरूनच हे सगळे क्लॅशेस झालेले होते. त्यामुळे प्रशांत जगताप यांच्यासमोर बेटर ऑप्शन हा काँग्रेस पक्षाचा आहे. सोबतच ठाकरेंच्या शिवसेनेचा देखील आहे. मात्र त्यातल्या त्यात काँग्रेस पक्षाचा हा खूप चांगला ऑप्शन प्रशांत जगताप यांच्या समोर आहे. कारण पुणे शहरामध्ये काँग्रेस पक्ष सुद्धा अनेक वर्ष सत्तेमध्ये राहिल्याचं पाहायला मिळालेलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीनं अनेक वर्ष पुणे महानगरपालिकेमध्ये सत्ताकारण केल्याचं पाहायला मिळालेलं आहे आणि पुणे शहरातल्या सुद्धा सगळ्या काँग्रेस नेत्यांशी प्रशांत जगताप यांचे खूप चांगले संबंध आहेत. राज्यातल्या सुद्धा अनेक नेत्यांशी प्रशांत जगताप यांचे चांगले संबंध राहिल्याचं पाहायला मिळाले आणि त्यामुळं महाविकास आघाडी म्हणून त्यातल्या त्यात प्रमुख पक्ष म्हणून काँग्रेस ही प्रशांत जगताप यांची फर्स्ट चॉईस असू शकते, जर त्यांनी पक्षातून निवडणूक लढवायचा निर्णय हं. कोणत्या घेतला तर. अर्थात ते काल असं देखील म्हटलं होतं, की मी माझ्या वानवडी प्रभागातल्या कार्यकर्त्यांशी हं. सगळ्यांशी चर्चा करेन आणि माझे कार्यकर्ते जे सांगतील त्यानुसार मी विचार करेन. मात्र कार्यकर्त्यांनी मला कुठल्या सरकारी पक्षामध्ये जाण्याचा सल्ला देऊ नये. त्यामुळं आज प्रदेश कार्यालयामध्ये ऑलरेडी मुंबईचं जे प्रदेश कार्यालय आहे त्या ठिकाणी राज्य निवड मंडळाची बैठक सुरू आहे. सगळे राज्यातले काँग्रेस पक्षातले महत्वाचे नेते हे टिळक भवनचे जे मुंबईतलं काँग्रेस कार्यालय आहे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्या ठिकाणी त्यांची बैठक सुरू आहे आणि या सगळ्यामध्ये आता प्रशांत जगताप हे देखील काँग्रेस भवनमध्ये पोहोचलेले आहेत आणि ते त्या ठिकाणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट देखील घेणार आहेत. त्यामुळे या भेटीतून काय साध्य येतं, प्रशांत जगताप हं. यांना नेमकी काँग्रेस कुठली ऑफर देतं आणि त्यानंतर प्रशांत जगतापांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये काय ठरतं, या सगळ्यावर प्रशांत जगताप यांचा पुढचा राजकीय निर्णय जो आहे तो अवलंबून असणार आहे. संकेत आपण जर बघितलं तर अगदी पुणे शहरासारखं जर आपण शहर शहर पातळीवरती जर बोलायला गेलो तर पुणे शहरामध्ये काँग्रेसने एकेकाळी प्रचंड सत्ता भोगलेली असताना आता मात्र काँग्रेस प्रचंड कमकुवत झालेली पाहायला मिळते. म्हणजे अगदी एकही मोठा आमदार, खासदार कुणीही काँग्रेसकडे नाही. रवींद्र धंगेकर होते. रवींद्र धंगेकरांनी सुद्धा आता शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर काँग्रेस पूर्णपणे संपुष्टात येते की काय, अशा पद्धतीचं चित्र हे पुणे शहरामध्ये कुठेतरी निर्माण झालेलं पाहायला मिळालं. अगदी 2-3च नेते हाताच्या बोटावर मोजणे इतके मोठे चेहरे आता काँग्रेसमध्ये राहिलेत. त्यामुळे प्रशांत जगताप यांच्या काँग्रेसमध्ये येण्याने पुणे शहर काँग्रेसला नवी एक उभारी मिळेल असं वाटतं? अगदी निश्चित समृद्धी म्हणजे एक काळ तू जसं म्हणली तसा असा होता, की पुणे शहरामध्ये सगळीकडे आपल्याला काँग्रेस पाहायला मिळालेलं होतं. महानगरपालिकेपासून ते देशाच्या खासदारकीपर्यंत, देशाच्या संसदेपर्यंत. मात्र नंतरच्या काळात 2014 नंतर खास करून जी काँग्रेस पक्षाला देश पातळीवरच उतरती कळा लागली होती. तीच स्थिती आपल्याला पुण्यामध्येही पाहायला मिळाली. अनेक मातब्बर नेत्यांचे अन्य पक्षांमध्ये प्रवेश झाले. काही प्रमुख चेहऱ्यांनी तर थेट भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आणि जे नेतृत्व सुरेश कलमाडींचं पुण्यामध्ये काँग्रेस पक्षाचं एककलमी होतं. ते नेतृत्वही नंतर राजकारणातून साइडलाईन झाल्यामुळं काँग्रेसला पुणे शहरामध्ये एकमुखी असं नेतृत्वच हं. कुठलं पाहायला मिळालेलं नव्हतं. आणि त्याचा सगळ्यात मोठा फटका हा काँग्रेस नेतृत्वाला बसल्याचं पाहायला मिळालं. 3 लोकसभा निवडणुका झाल्या. 3ही लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला दारुण पराभवाचा सामना सहन करावा लागला. 2024ला तर देशात 13 खासदार निवडून आले. म्हणजे 12 काँग्रेस पक्षाचे आणि विशाल पाटलांच्या रूपानं एक अपक्ष खासदार असे 13 खासदार निवडून आणूनही पुण्यामध्ये काँग्रेस पक्षाला 1,89,000 मतांनी पराभव जो आहे तो सहन हं. करावा लागला होता रवींद्र धंगेकरांना. त्यामुळं 3 सलग निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला सपाटून पराभवाचा सामना इथे करावा लागलाय. त्यामुळे निश्चितपणे आणि रमेश बागवेंनंतर पुणे शहराला जे अध्यक्ष मिळाले, आज हं. तागायत समृद्धी पुणे शहराला पूर्णवेळ काँग्रेस अध्यक्ष नाही. अरविंद शिंदे हं. जे आहेत, ते प्रभारी काँग्रेस अध्यक्ष म्हणूनच अजूनही कार्यरत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळं प्रशांत जगताप हे जर आपल्या सोबत आले, काँग्रेस पक्षासोबत आले, तर अरविंद शिंदे, रमेश बागवे आणि प्रशांत जगताप हे त्रिकूट मिळून पुणे शहरातल्या काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देऊ शकतात. तिघांमध्ये तेवढी चांगली हं. कॅपॅबिलिटी आहे आणि तिघांचंही बॉन्डिंग इंटरनल खूप चांगलं आहे. त्यामुळे निश्चितपणे काँग्रेस पक्षाला प्रशांत जगतापांच्या येण्यानं पुणे शहरात तरी खूप चांगला परिणाम जो आहे तो होऊ शकतो.
पण संकेत, काँग्रेसबद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा कायमच म्हणजे अगदी आत्ताचीच परिस्थिती, आपण फार मागचंही नको बोलायला. आत्ताची ही परिस्थिती जर पाहिली, तर महाविकास आघाडीमध्ये मनसे येणार अशा चर्चा चालू झाल्या. त्यानंतर काँग्रेसमध्ये लगेचच कुठेतरी विरोध चालू झाला. दुसरीकडे अजित पवार राष्ट्रवादी बरोबर जातील आणि कदाचित मग महाविकास आघाडीमध्येच जातील, स्थानिक पातळीसाठी तरी, अशा चर्चा चालू झाल्या. त्याला लगेच विरोध चालू झाला. त्यामुळे काँग्रेसचं हे कायम एक राहिलेलं आहे, की कुणीतरी आपल्याबरोबर येतं म्हटलं, की त्यांच्याकडे विरोध करण्यासाठी आधी तयारच लोक बसलेले असतात. म्हणजे पक्षप्रवेश तर झालेलाच नाही, फक्त चर्चा आहेत. तरी सुद्धा विरोधाचा सूर आता पाहायला मिळतोय. माजी मंत्री असलेले बाळासाहेब शिवरकर हे या सगळ्यामध्ये प्रशांत जगताप यांच्या पक्षप्रवेशाला विरोध करताना पाहायला मिळतात. म्हणजे जिथे पक्षप्रवेश ठाम अजूनच नाहीये, तोपर्यंतच विरोध काँग्रेसकडून होतो आणि काँग्रेसच्या या मानसिकतेमुळे अनेकदा फटका हा काँग्रेसला स्वतःला बसलेला आहे आणि याचा थेट फटका महाविकास आघाडीला सुद्धा बसू शकतो. जर अशा पद्धतीने कायमच काँग्रेसनं प्रत्येक गोष्टीला विरोध केला, तर त्यावरती काय वाटतं, काँग्रेसमधली अंतर्गत गटबाजी आणि सातत्यानं कुणाला ना कुणाला विरोध करत राहणं, तडजोड न करणं, या सगळ्याचा फटका पुन्हा बसेल असं वाटतं? समृद्धी, देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात काँग्रेसविषयी एक म्हण फार कॉमनली वापरली जाते, की काँग्रेसचा पराभव कोण करत असेल तर ती काँग्रेसच काँग्रेस. करतं. बरोबर. आणि आता सुद्धा जर आपण पाहिलं म्हणजे एकतर पक्षांतर्गत गटबाजी आणि सरंजामशाही नेते या सगळ्यामुळं काँग्रेसला उतरती कळा लागलेली असताना सुद्धा काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळांच्या रूपाने खूप चांगला चेहरा इथं दिला. आणि हर्षवर्धन सपकाळांनी सुद्धा जुन्या नव्यांची मोड बांधत जुन्यांना वरिष्ठ उपाध्यक्ष पदापासून अगदी सगळी महत्वाची पदं, अगदी वरिष्ठ प्रवक्ते वगैरे अशी नव्याने पदांची आखणी करून नव्या जुन्यांचा मेळ प्रदेश कार्यकारिणीमध्ये घातला. सगळ्यांना सोबत घेऊन चला हा संदेश हर्षवर्धन सपकाळांनी दिलेला असतानाच ही पक्षांतर्गत गटबाजी मिटवण्यासाठी सुद्धा किंवा काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी हर्षवर्धन सपकाळ हे एकटे लढताना आता काँग्रेस पक्षामध्ये पाहायला मिळत आहेत. त्यामुळे निश्चितपणे काँग्रेसची ही सुरुवातीपासूनची स्ट्रॅटेजी राहिली आहे. जर नवीन कोणी येत असेल, तर एखाद दोन नेते असे असतात, की ते अगदी विरोधासाठी एकदम ठाम असतात. म्हणजे 2011ला समृद्धी पृथ्वीराज चव्हाणांचं नाव जेव्हा काँग्रेसने मुख्यमंत्री पदासाठी जाहीर केलं होतं, तेव्हा काँग्रेसमधल्याच काही प्रमुख नेत्यांकडनं त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांना अंतर्गत विरोध झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. पुढे त्यांची नावं वगैरे हे काही समोर आलं नव्हतं. मात्र त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा ही झाली होती, की पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला काँग्रेस श्रेष्ठ महाराष्ट्र काँग्रेसच्या सुद्धा अनेक नेत्यांचा विरोध होता. मात्र पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्रात आले आणि 4 वर्ष त्यांनी खूप चांगलं प्रशासनामधलं काम जे आहे ते करून दाखवलं. महाराष्ट्राचा एक सक्षम मुख्यमंत्री म्हणून आज पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव जे आहे ते घेतलं जातं. या सगळ्या अंतर्गत गटबाजीमुळं नंतर काँग्रेसला 14ला महाराष्ट्रामध्ये मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळालं. जे विरोधी पक्ष काँग्रेसने दिले ते नंतर भाजपमध्ये जाऊन सत्तेची फळं चाखताना आपल्याला पाहायला मिळाले. नंतर 19ला सुद्धा म्हणजे विरोधी पक्ष नेता सुद्धा मिळू नये इतकी दयनीय अवस्था काँग्रेसची झाली. राष्ट्रवादीकडे तेव्हा ते विरोधी पक्ष नेतेपद गेल्याचं पाहायला मिळालं होतं. आता तर विधानसभा आणि विधान परिषदेला विरोधी पक्ष नेताच नाही. त्यामुळं एकंदरीतच नेहमी म्हणजे महाविकास आघाडीची कुठली बैठक असो किंवा इंडिया आघाडीची कुठली बैठक असो, नेहमी एक बातमी येताना पाहायलाच मिळते, की काँग्रेसचे एकतर राज्यातले नेते नाराज आहेत किंवा केंद्र पातळीवरचे काहीतरी नेते नाराज आहेत. म्हणजे रामटेकची जी जागा होती लोकसभेच्या वेळेस त्यावेळी तर इतकी खडाजंगी ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये झाली होती. रामटेकची जागा ठाकरे गट लढणार का काँग्रेस लढणार? शेवटी काँग्रेसने जागा ती लढली आणि श्यामकुमार बर्वे तिथं खासदार म्हणून निवडून आले. त्यावेळी महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढण्याचा निर्णय झाला. विधानसभेला पुन्हा लोकसभेच्या पराभवाने लोकसभेच्या विजयाने काँग्रेस इतकी हुरळून गेली होती, की काँग्रेसच्या सगळ्या शीर्षस्थ नेत्यांना वाटत होतं राज्यात सत्ता आपलीच येणार आणि मुख्यमंत्री आपलाच होताना पाहायला मिळणार. या सगळ्याच्या काँग्रेसच्या अंतर्गतच चढाओढीचा फटका काँग्रेसला बसला. लोकसभेत नंबर 1 असणारी काँग्रेस विधानसभेला मात्र 13-14 जागांवर जी आहे ती फेकली गेली. त्यामुळं विरोध न करता काँग्रेस पक्षानं या सगळ्याचा सारासार विचार जर करून काही गोष्टींचे निर्णय घेतले, तर निश्चितपणे काँग्रेस पक्षाला जुनं गतवैभव जे आहे ते प्राप्त होऊ शकतं. कारण आज मितीला राज्याच्या राजकारणामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे ज्याला 151 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे सगळ्यात जुना पक्ष फार विचारधारेवर घेऊन पुढे जाणारा पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाची ओळख आहे. त्यामुळं म्हणजे केवळ प्रशांत जगतापांचाच पक्षप्रवेश नव्हे तर अनेक सगळ्या गोष्टींवर सारासार जर विचार करून काँग्रेसने केवळ विरोधाला विरोध न करता निर्णय घेतले, तर निश्चितपणे काँग्रेसला सुद्धा गतवैभव प्राप्त होऊ शकतं. आणि राहिला विषय प्रशांत जगतापांचा, तर प्रशांत जगतापांचा पक्षप्रवेश काँग्रेसमध्ये होणार की नाही ते केवळ आज भेटायला गेलेले आहेत. कार्यकर्त्यांचा मेळावा आणि मग हर्षवर्धन सपकाळांसोबत होणारी चर्चा आणि
प्रशांत जगतापांनी मुहूर्त सुद्धा आजचा असा निवडलाय की सगळे काँग्रेस पक्षातले वरिष्ठ नेते हम्म. मुंबईच्या कार्यालयामध्ये आहेत आणि त्यातल्या बहुतांश नेत्यांशी प्रशांत जगताप यांचे खूप चांगले संबंध राहिलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रदेश पातळीवरच्या नेत्यांकडून निश्चितपणे प्रशांत जगताप यांना हा आग्रह होणारच आहे की तुम्ही काँग्रेस सोबत या, तुम्ही काँग्रेस सोबत काम करा. म्हणजे जनमानसाचा जर कानोसा घेतला तर अनेक जण प्रशांत जगतापांना थेटपणे सांगताना पाहायला मिळतात की तुम्ही आता काँग्रेस पक्षासोबत आलं पाहिजे. त्यामुळे प्रदेश पातळीवर प्रशांत जगताप यांच्या प्रवेशाबाबतचा निर्णय होणार आहे आणि मात्र सर्वस्वी सगळा निर्णय जो आहे तो प्रशांत जगताप यांनाच घ्यायचा आहे. त्यांनी जसं सांगितलंय तसं ते कार्यकर्त्यांशी बोलूनच याबाबतचा निर्णय जो आहे ते घेणार आहेत. नक्कीच संकेत. मला असं वाटतं, की आत्ता जर आपण जसं तू म्हटलास, की अजूनही पूर्ण वेळ शहराध्यक्ष सुद्धा काँग्रेसला नाहीये. त्यामुळे जर बाय चान्स हा निर्णय जर कन्फर्म झाला आणि तशा पद्धतीने पक्षप्रवेशही झालाच, तर कदाचित असंही होऊ शकतं, की शहराध्यक्ष पद जे आहे ते कदाचित प्रशांत जगतापांना मिळू शकतं. मात्र काँग्रेसचे पुण्यातले काही स्थानिक नेते आपण म्हणू शकतो किंवा कुठलेही काँग्रेसचे जे स्थानिक पातळीवरचे नेते असतात, त्यांचा कायम हा एक विरोध राहिलेला आहे, की नवीन माणूस जेव्हा पक्षात येतो, तेव्हा अर्थात कुणीही कुठल्याही पक्षात जेव्हा प्रवेश करत असतो एखाद्या पक्षातून, काहीतरी डिस्कशन झालेलं असतं. काहीतरी एक बोली झालेली असते, की आपल्याला हे पद हवंय किंवा तिकीट हवंय किंवा काहीतरी हवंय. यासाठीच कुणीही सहज उठून या पक्षातून त्या पक्षात जात नाही. म्हणजे अगदी आपण म्हणू शकतो, की रवींद्र धंगेकरांच्या वेळेस एक झालेलं होतं, की पोटनिवडणुकीचं तिकीट त्यांना मिळालं. त्यावेळेस सगळ्यांनी एकत्र येऊन खूप चांगला प्रचार केला. त्यांना जिंकून सुद्धा दिलं. सगळ्या पक्षांनी यासाठी प्रयत्न केले होते महाविकास आघाडीमधल्या. मात्र त्याच रवींद्र धंगेकरांना पुन्हा जेव्हा लोकसभा देण्यात आली, पुन्हा जेव्हा विधानसभा देण्यात आली, त्यावेळी मात्र काँग्रेसचे नेते प्रचंड अस्वस्थ होते. काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी खूप पाहायला मिळाली. त्यावेळेस रवींद्र धंगेकर हे ऑलमोस्ट एकट्याने प्रचार करत होते. त्यांच्याबरोबर फारसं कोणी काँग्रेसचं दिसून येत नव्हतं. त्यामुळे काँग्रेसचा हा एक स्वभाव राहिला, की आलेल्या माणसाला एकतर ते पहिल्यांदा विरोध करतात किंवा एखादं पद दिलं तर तोपर्यंत शांत असतात. मात्र नंतर जर दुसरं काही दिलं, तर पुन्हा त्यांच्यातली अस्वस्थता जागी होते आणि या सगळ्यामुळेच कुठेतरी रवींद्र धंगेकर जे खरं तर खूप वर्षांनंतर काँग्रेसला एक चांगला चेहरा पुण्यामध्ये मिळालेला होता. पद असणारा चेहरा होता आणि विशेष म्हणजे तसं असताना रवींद्र धंगेकरांना सुद्धा काँग्रेस सोडावी लागली आणि पुन्हा आता प्रशांत जगतापांच्या बाबतीत तसं काही घडू नये अशीच आपण अपेक्षा करू शकतो सध्या तरी. मात्र संकेत या सगळ्याच्या नंतर जसं काँग्रेस बरोबर प्रशांत जगताप जाणार वगैरे अशा चर्चा चालू आहेत. दुसरीकडे अशीही सूत्रांकडून माहिती येते, की आम आदमी पक्षानं सुद्धा या सगळ्यामध्ये त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय. तुला काय वाटतं एकंदरीत आत्ता सध्या पुणे शहरामध्ये आम आदमी पक्षाची फारशी ताकद तशी नाहीये. मात्र सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. कदाचित आम आदमी पक्षाला जो काही एक चेहरा पुणे शहरामध्ये अजूनपर्यंत प्राप्त झालेला नाहीये. असा जर एखादी ऑफर खरंच प्रशांत दादांकडे असेल आणि त्यांनी जर ती स्वीकारली, तर काय नेमकं होईल असं वाटतं? समृद्धी प्रशांत जगताप हे जसे पुरोगामी विचारांवर आलेले नेतृत्व आहे तसं ते पक्ष संघटनेसाठी किंवा पक्ष जे काही जबाबदारी देतो ती जबाबदारी फार तळमळतेने पार पाडतात. हे हं, आपणही अनेकदा पाहिलेलं आहे. म्हणजे प्रशांत जगताप यांना ज्यावेळी पॅरालिसिसचा अटॅक आलेला होता त्यावेळी काही काळ असा होता की प्रशांत जगताप यांना धड बोलताही येत नव्हतं. अशा मोमेंटला प्रशांत जगताप हे तोंडाला मास्क लावून पक्षाच्या मासिक कार्यकारिणी बैठकीला हं. उपस्थित होते. का तर माझ्या आजारपणामुळं माझं पक्ष संघटन कमकुवत नाही झालं पाहिजे आणि माझ्या वरिष्ठांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे, त्या विश्वासाला कुठे तडा जाता कामा नये. माझा कार्यकर्ता लढला पाहिजे आणि ताकद म्हणून माझा पक्ष जो आहे, तो शहरामध्ये नंबर 1 झाला पाहिजे. त्यामुळं आम आदमी पक्षांकडनंही जर प्रशांत जगताप यांना ऑफर असेल आणि जर ती ऑफर प्रशांत जगताप यांनी स्वीकारलीच, तर निश्चितपणे आम आदमी पक्षाला पुणे शहरामध्ये एक फार चांगला चेहरा जो आहे तो मिळणार आहे. कारण प्रशांत जगताप हे शहराचे महापौर जरी राहिलेले असले, तरी राजकीयदृष्ट्या प्रशांत जगताप यांच्यावर कुठलाही आरोप नाहीये. हं. प्रशांत बरोबर. जगताप एक निष्कलंक, निष्कपट नेता अशीच त्यांची ओळख आहे. हं, त्यामुळं आम आदमी पक्षाने जे काही म्हणजे भ्रष्टाचाराला झाडू मारू म्हणजे झाडू हे हं, त्यांचं चिन्ह होतं त्यामुळे ते भ्रष्टाचाराला झाडू मारून आम्ही अ, भ्रष्टाचार विरहित कारभार करू असं दाखवलं. मग दिल्ली मॉडेल अरविंद केजरीवाल हं, यांनी विकसित केलं होतं. 2 टर्म अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. त्या दिल्ली मॉडेलवर त्यांनी पंजाब देखील जिंकलं. भगवंत मान तिथे मुख्यमंत्री झाले. तसं पुणे शहरामध्ये सुद्धा आम आदमी पार्टीचे कॅम्पेन घेऊन चाललंय, की बदलली दिल्ली, बदलतोय पंजाब, आता घडवूया पुणे असं म्हणत ते हं, जे काही कॅम्पेन करतायत. पहिल्या टप्प्यामध्ये 25 उमेदवारांची यादी जाहीर केली. काल दुसऱ्या टप्प्यामध्ये 16 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये जर प्रशांत जगताप इकडे आले, तर प्रशांत जगताप हे प्रमुख चेहरा आम आदमी हं. पक्षाचा शहरामधला ठरू शकतात.
प्रशांत जगताप यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढली तर निश्चितपणे आम आदमी पक्षाला त्याचा फायदा जो आहे तो चांगल्या प्रमाणावर होऊ शकतो. आणि कदाचित चुकून जर आम आदमी हं. पक्षाची सत्ता पुणे महानगरपालिकेमध्ये आलीच, तर प्रशांत जगताप हेच महापौर पदाचे आम आदमी पक्षाचे उमेदवार असू शकतात. जर त्यांनी ती ऑफर स्वीकारली तर. ह्या सर्वस्वी निर्णय प्रशांत जगताप यांचा आहे. प्रशांत जगताप हे नेमकं कुठल्या राजकीय पक्षासोबत आता जातायत, की अपक्ष म्हणत ते निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरतायत, हे पाहणं महत्वाचं आहे. कारण त्यांचा जो प्रभाग आहे ना हं. वानवडीचा, त्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रशांत जगताप यांना मानणारा वर्ग आहे. हं. म्हणजे पक्ष कुठलाही असो, म्हणजे त्यावेळी घड्याळ पक्ष चिन्ह होतं किंवा आता तुतारी चिन्ह आहे. या सगळ्यापेक्षा आमच्यासाठी प्रशांत जगताप हं. महत्वाचा आहे. मानणारे वानवडी प्रभागातले मतदार आहेत. त्यामुळं चेहऱ्यावर मतदान तिथे होताना पाहायला हं. मिळतं. त्याचा फायदा हा प्रशांत जगताप यांना होताना पाहायला मिळतो. कारण प्रशांत जगताप 2012 ला नगरसेवक होते. मात्र तो प्रभाग ज्यावेळी तिथला महिला राखीव झाला, त्यावेळी प्रशांत जगतापांच्या मातोश्री सुद्धा पुणे हं. महानगरपालिकेमध्ये निवडून आल्याचं पाहायला मिळालेलं होतं. त्यामुळे प्रशांत जगताप यांचा स्वतःचा असा मतदार जो त्यांनी बांधलाय त्यांच्या हं. कामातून, तो मात्र प्रशांत जगताप यांच्यासोबत ठाम असल्याचं पाहायला मिळतं. म्हणजे काल सुद्धा ज्यावेळी सहसा राजकारणात खूप कमी वेळा असं पाहायला मिळतं, की एखाद्या नेत्यांनी पक्षाचा राजीनामा दिलाय, पदाचा राजीनामा दिलाय, तर कार्यकर्ते भावनिक होतात, कार्यकर्ते भावुक हं. होतात. हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात हे खूप दुर्मिळ चित्र झालंय. म्हणजे विचारधारेला कुठेतरी खुटीवर टांगून स्वतःच्या फायद्यासाठी पद मिळवणारे नेते किंवा शीर्षस्थ नेत्यांवर टीका करणारे नेते आपण पाहिले आणि त्याचं कार्यकर्त्यांनाही काही सोयीसुतक नसतं. हं. मात्र काल प्रशांत जगताप यांच्या बाबतीत अनेक वर्षांनंतर पुणे शहराने हे चित्र पाहिलं, की एखादा नेता, आपला नेता त्याने लावलेलं रोपटं जे आहे, शहरामध्ये वाढवलेलं रोपटं जे आहे, ते सगळं विसरून, ते सगळं सोडून नवा प्रवास करतोय, तर आपण त्याची साथ दिली पाहिजे. म्हणजे कार्यकर्त्यांपासून अगदी महिला माता भगिनींच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी तरळल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि हीच प्रशांत जगताप यांची ताकद असल्याचं पाहायला मिळतंय. आणि विशेष म्हणजे संकेत जे लोक त्या ठिकाणी उपस्थित होते, जे कार्यकर्ते, जे रडलेले होते त्या ठिकाणी, त्यांच्याबद्दल सुद्धा प्रशांत जगताप असं म्हटले, की जे माझ्यासोबत आत्ता आहेत, त्यांना सुद्धा पक्षानं समाविष्ट करून घ्यावं. माझा जो काही म्हणजे क्लिष्ट असेल, राग असेल, तो त्यांच्यावरती निघायला नको. त्यांना सर्वसमावेशक पद्धतीने आत्ताच्या निवडणुकांमध्ये सामील करून घ्या. असं नाही, की प्रशांत जगतापांच्या मागे उभे राहिले म्हणून त्यांच्यावरती कुठला अन्याय होईल किंवा प्रशांत जगतापांना त्यांच्याबरोबर वगैरे गेले किंवा ते जाताना एकही कार्यकर्ताही सोबत घेऊन गेले नाहीत. हे सगळ्यात जास्त विशेष. आणि हे फार महत्वाचं आहे. म्हणजे ती चढाओढच राजकारणात सुरू असते, की मी पक्ष सोडला ना माझ्याबरोबर, हं. तूही पक्ष सोडायचा, तू माझ्यासोबत जायचं. म्हणजे भले अ, तिथे एखादा नेता मोठा होत असतो, कार्यकर्ता मात्र वर्षानुवर्ष हं. कार्यकर्ताच राहतो. मात्र प्रशांत जगताप यांनी विचारधारेसाठी राजीनामा देऊन आजही विचारधारेला तितकंच महत्व दिलं पाहिजे, हे पुन्हा एकदा ज्यावेळी दाखवून दिलं. त्यावेळी कार्यकर्त्यांनी सुद्धा जिथे आहे तिथे राहून आपण ज्या संघटनेसाठी काम केलंय, त्या संघटनेसाठी तुम्ही काम करत राहा. व्यक्ती मोठी नाहीये, पक्ष हं. महत्वाचा आहे. म्हणजे ते आपल्याच मुलाखतीमध्ये समृद्धी असं देखील म्हणले, जी तूच मुलाखत केली होती त्याच्यावर. 100 प्रशांत जगताप येतील जातील. पक्ष संघटना वाढली पाहिजे. आणि हाच विचार प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षामध्ये रुजवलेला होता. प्रशांत जगताप हे असे शहराध्यक्ष पुण्याने अनेक वर्ष पाहिले, की प्रशांत जगताप यांच्याविषयी जुन्या एकाही नेत्याची तक्रार नव्हती. हं. म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन, सगळ्यांना आदर देऊन प्रशांत जगताप हे पुणे शहरामधलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संयुक्त राष्ट्रवादीचं सुद्धा आणि नंतर 2 वर्ष ज्यावेळी आता पक्ष फुटला, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचं सुद्धा प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळालेले होते. नक्कीच आपण बघतोय, की आज मुंबईमध्ये प्रशांत जगताप हे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये नेमकं काय-काय होणार आहे आणि ते खरंच काँग्रेसबरोबर जातात का? हा खूप महत्त्वाचा मुद्दा सध्या महाराष्ट्राच्या आणि पुणे शहराच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा असणार आहे. आपण जर बघितलं प्रशांत जगताप हे जेव्हा विधानसभेला उभे राहिलेले होते, विधानसभेच्या पराभूत उमेदवारांपैकी सर्वाधिक मतं घेणाऱ्या पहिल्या 2-3 उमेदवारांमध्ये त्यांचं नाव होतं. जवळपास 1,36,000 40,000च्या आसपास त्यांनी मतदान तेव्हा सुद्धा घेतलेलं होतं. त्यामुळे मुळातच त्या ठिकाणी म्हणजे ज्या प्रभागातून ते येतात, त्या प्रभागासाठी जसं संकेतही म्हटलं, की पक्ष महत्त्वाचा नाहीये, पक्षाचं चिन्ह महत्त्वाचं नाहीये. त्या ठिकाणी प्रशांत जगताप हे नाव महत्त्वाचं आहे. त्या नावाने कुणाला पाठिंबा दिलाय हे महत्त्वाचं आहे. कदाचित प्रशांत जगताप उद्या अपक्ष जरी उभे राहिले, तरी सुद्धा तिथून निवडून येण्याची ताकद त्यांची आहे. मात्र अर्थात 4चं पॅनल असल्यामुळे ते पॅनल कसं बसवायचं वगैरे यासाठी थोडीशी मेहनत घ्यावी लागू शकते.
आता सध्या जर आपण बघितलं तर प्रशांत जगताप हे काँग्रेसमध्ये जातील अशी शक्यता वर्तवली जाते. ते केवळ भेटीला गेलेत, मात्र खरंच आज त्यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होतो का? आणि तसं झालंच तर पुणे शहराला नवी उभारी नक्कीच मिळू शकते. पुणे शहरातल्या काँग्रेसला मोठं बळ त्यांच्या मार्फत मिळेल. मात्र तरी पुन्हा एकदा जर ते काँग्रेस बरोबर गेले तर महाविकास आघाडीमध्ये एकत्र असलेलं काँग्रेस, मग पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा महाविकास आघाडीमध्ये आहे. त्यामुळे तिथेही कदाचित क्लॅशेस होऊ शकतात. त्यामुळे अर्थात या सगळ्याच्या नंतर प्रशांत जगताप नेमका कोणता निर्णय घेतात आणि खरंच ते कोणत्या पक्षाच्या सोबत जातात की अपक्ष निवडणूक लढवतात, हे सगळंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुर्तास इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.